नमस्कार मित्रांनो. आज आपण आभा कार्ड काय आहे आणि ते सर्व शिक्षकांना आता कंपल्सरी केलेले आहे. तर त्या संदर्भात आपण आभा कार्ड काढायचे कसे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, येथे तुम्ही Googleवर जाऊन आभा कार्ड असे सर्च करा. आता हे आभा कार्ड ते सर्च करताय तुम्ही, तर तिथे तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला ही एक वेबसाईट दिसेल. हे पहा अशा पद्धतीने ही जी काय आहे ती वेबसाईट आहे. मित्रांनो, आभा कार्ड विषयी थोडक्यात मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की हे काय आहे? तर आभा कार्ड म्हणजे काय? तर ह्याचं पूर्ण नाव तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, की आभा कार्ड म्हणजे तुम्हाला इथे समजेल, की आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्ड. त्याचा लाँग फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म असा आहे. तर अशा पद्धतीने हे आभा कार्ड आहे. आता हे आभा कार्ड काढताना आपण ही जी काही वेबसाईट आहे, ती वेबसाईटवर तुम्ही इथे क्लिक करा. आता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही विंडोज आहे, ती अशा पद्धतीने इथे दिसेल. आता ही अशा पद्धतीने तुम्हाला विंडोज दिसेल. आता तुम्ही जर येथे पुढे पाहिलं तर हे काय आहे? तर हे केंद्र सरकारद्वारे डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेले एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे मित्रांनो. आता हे आपल्याला काढायचे आहे. एक 5 मिनिटांमध्ये हे कार्ड आपण काढणार आहे. एकदम सोपं आहे. प्रत्येकाने हे कार्ड काढा आणि हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा. तुमचे जे काही सहकारी शिक्षक असतील त्यांना अवश्य त्यांना शेअर करा. मित्रांनो, आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल आहे. चॅनल पण सबस्क्राईब करा. कारण वेळोवेळी तुम्हाला जे काही अपडेट आहेत शैक्षणिक ते तुम्हाला मिळून जातील. आता हे जे काय आहे ते हेल्थ कार्ड आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला किती अंकी कोड भेटतो तुम्हाला? तर 14 अंकी कोड भेटतो. किती? 14 अंकी. हा जो काय आहे, ते एक युनिक नंबर असणार आहे. जसा आपला आधार कार्ड नंबर आहे, त्यानंतर आपला पॅन नंबर आहे, तसाच आपल्याला एक हा आभा कार्ड म्हणजे 14 अंकी आपल्याला कोड भेटणार आहे. याचा उद्देश काय मित्रांनो? तर तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व जो काही रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तुम्हाला तो जो काय आहे तो तुम्हाला एक डिजिटल स्वरूपात तुम्हाला कुठेही तुम्हाला गेला तरी तो मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कागदपत्रांची, फाईलची वगैरे काही गरज नाही. ठीक आहे, आता आपण येथे जर पाहिलं तर येथे आपल्याला काय करायचंय, तर येथे आपल्याला हा एक आभा जो काय आहे, क्रिएट नंबर हा आपल्याला येथे काय करायचंय, येथे क्लिक करायचे. आता आपण येथे क्लिक करताना मित्रांनो, आपण येथे थोडंसं क्लिक करूया. पहा, येथे हा जो काय आहे, आभा नंबर येथे आपण क्लिक करूया. येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची जी काही विंडोज आहे, ती अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. इथे पाहू शकता तुम्ही. ही जी काही विंडोज आहे, ती आपल्याला येथे आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 टॅब दिसतात. पहा इथे हे 2 टॅब दिसतात. कोणता? तर हा एक दिसतोय आपल्याला क्रिएट आभा नंबर आणि दुसरा आहे क्रिएट जो काय आहे तो ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे आधार नंबरवरनं आणि ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजे थोडंसं तुम्ही इथे समजलं, तर तुम्हाला इथे समजून जाईल, की पहिला जो काही आहे, काय मुद्दा तो म्हणजे की येथे आधारवर आणि दुसरा आहे तो ड्रायव्हिंग लायसन्सवर. तर आपण काय करूयात आपण येथे पहिल्यांदा आपण येथे आधार जो काय आहे, त्याच्यावरती क्लिक करू आणि त्यानुसार आपण एक ते हे करूया आपण क्लिक करूयात. आता थोडं ह्याचे फायदे काय आहेत बघा आभा कार्डचे. तर सर्व मेडिकल रेकॉर्ड एका ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत बरं का. त्यानंतर जी काही कागदपत्रांपासून तुम्हाला मुक्ती म्हणजे कोणतीही तुम्हाला मेडिकल बिल वगैरे असेल त्यासाठी कागदपत्र लागणार नाही. देशभर कुठेही तुम्ही उपचार करू शकता. भारतात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तुमच्या परवानगीने किंवा जुने मेडिकल रेकॉर्ड ऑनलाईन पाहू शकता. त्यामुळे उपचारात अचूकता येते. पूर्णपणे हे मोफत आणि सुरक्षित आहे. सरकारी योजनेचा लाभ आहे. भविष्यात आरोग्याशी संबंधित सर्व सरकारी योजना थेट कार्डाशी जोडले जाणार आहेत. तर तुम्हाला हे कार्ड काढायचे मित्रांनो, आपण वेळ न घालवता आपण क्लिक करूया. तेव्हा येथे आधार आहे त्याच्यावर क्लिक करूया. अशा पद्धतीने क्लिक केलं इथे. आता इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक इथे जो काही टॅब आहे तो टॅब दिसतोय तुम्हाला इथे. हे पहा इथे तुम्हाला हे दिसतंय कन्सेंट कलेक्शन, त्यानंतर आधार ऑथेंटिफिकेशन, कम्युनिकेशन डिटेल आणि आधार ॲड्रेस क्रिएशन. तर हे जे काय आहेत ना, हे आपल्याला इथे एक-एक टॅप करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे दिसत आहे, तो म्हणजे आधार नंबर. आता हा आधार नंबर आहे, तो इथे आपल्याला आधार नंबर इथे टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे काय आहे, तिथे आधार नंबर इथे आपण टाकूया. चला तर मित्रांनो थोडंसं तुम्ही आपला हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आता आपण इथे जे काय आहे, तिथे आपण आपला येथे आधार नंबर टाकूया. अशा पद्धतीने आपण हा नंबर टाकत आहे इथे. हा नंबर आपल्याला इथे दिसत नाही. आणि जर पाहायचं असेल, तर तुम्ही इथे जो काही इथे डोळ्याचं चिन्ह आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. म्हणजे तुम्ही हा तुमचा नंबर टाकलाय, तो तुम्ही काय करा, येथे हे जे काही तुम्हाला दिसत आहे, येथे क्लिक करा. तुम्हाला तुमचा तो नंबर आहे, तो दिसेल इथे. आपण एकदा क्लिक करूया, नंबर दिसतो का पाहूया. दिसत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे आहे. त्यानंतर थोडंसं स्क्रीनवर घ्या. स्क्रीनवर घेतल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर घेतल्यानंतर तुम्हाला येथे एक आय ॲग्री म्हणून जो काही तुम्हाला एक इथेही दिसतंय बघा. इथे चौकोन दिसतोय तुम्हाला आय ॲग्रीचा. म्हणजे हा जो काही चौकोन आहे तो तुम्हाला इथे इथे क्लिक करायचा आहे.
चला क्लिक करा बरं आता. येथे आपण क्लिक करूया. आता इथे मी क्लिक करतो. आता इथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला काय करायचे तर येथे आपण हे थोडंसं सगळं वाचलेले आहेत टर्म्स अँड कंडिशन. त्यानंतर येथे आधार ओटीपी येथे खाली आहे ते आधार ओटीपी आहे. त्या खाली तुम्हाला पुन्हा इथे दिसत आहे ते आधार ओटीपी म्हणजे इथे आता आधार ओटीपी क्लिक करायचा. आपण इथे आधार ओटीपी क्लिक करूया. चला तेथे येथे काय दिसतंय आधार ओटीपी क्लिक केले. खाली जो काय आहे तो खाली तुम्हाला कॅप्चा दिसत आहे की तुम्ही येथे काय करा की तुमची येथे तुम्हाला कॅप्चा आहे तो इथे कॅप्चा इथे टाकायचा आहे. चला आपण इथे कॅप्चा टाकूया आता. हा 2+8 किती होते तर ते आपण टाईप करू आणि तेथे आपण टाकू. आता हे सगळं केल्यानंतर येथे उजव्या बाजूला एक टॅब दिसत आहे. तो तुम्हाला काय करायचा आहे तर तो टॅब तुम्हाला इथे म्हणजे दिसतोय तो नेक्स्टचा. आता तुम्हाला इथे नेक्स्ट करायचे. चला आपण इथे नेक्स्ट करूया. हे जे काही नेक्स्ट आहे तेथे आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर काय होतंय आपण पुढे आपण पाहूया. आता येथे आपण पाहिलं तर तर अशा पद्धतीने इथे काय दिसतंय तुम्हाला तर ओटीपी आलेला आहे. आता हा ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे. आपला जो काही मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर ओटीपी आलेला आहे. तो आता आपण इथे ओटीपी टाकूया मित्रांनो. चला ओटीपी टाकून घेऊया. मी थोडासा ब्लर करतोय मित्रांनो. आता हा ओटीपी टाकल्यानंतर ह्यात आपण ओटीपी टाकूया. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ओटीपी टाकलेला आहे. आता हा ओटीपी टाकल्यानंतर पुढे आपला मोबाईल नंबर आहे. आता इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा. हे पहा इथे जे काय तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. आपण मोबाईल नंबर टाकूया इथे चला. अशा पद्धतीने आपण इथे आता आपला मोबाईल नंबर टाकलेला आहे. इथे पहा इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे. तर आता हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण पुढे काय आहे तर नेक्स्ट करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे नेक्स्ट. आता ह्या टॅबवर तुम्ही क्लिक करा. मित्रांनो आता आपल्या जे काही ना ते पहिले आपले 2 स्टेप इथे पूर्ण होत आहेत. आपण नेक्स्ट करूया चला. तर अशा पद्धतीने हे आपलं जे काय आहे ते आभा कार्ड आपल्या इथे तयार झालेलं आहे. म्हणजे 1-2 मिनिटामध्ये मित्रांनो पहा हे 2 मिनिटामध्ये आपलं हे जे काही आभा कार्ड आहे ते आलेलं आहे. आता हे जे काय तर हे आभा कार्ड इथे आलेलं आहे. पूर्ण आपलं सगळं नाव वगैरे आलेलं आहे मित्रांनो. येथे तुम्ही पाहू शकता. जे काय आहे, जे आधार कार्ड वरती आहे ते संपूर्ण इथे आपलं आहे त्याची माहिती आलेली आहे आणि येथे जो काय आहे तो आपला येथे तुम्ही पाहू शकता हा जो काही नंबर आहे तो आपला आभा क्रमांक आहे आणि आभाचा जो काही पत्ता आहे तो पत्ता खाली आलेला आहे. अशा पद्धतीने हे कार्ड आपलं जनरेट झालेलं आहे. आता अशा पद्धतीने जर आपण बाजूला पाहिले इथे तर येथे पहा येथे आभा कार्ड आलेलं आहे. एडिट प्रोफाईल करायचं असेल तर ते येते. सेट पासवर्ड पण येते. केवायसी जी काय आहे व्हेरिफिकेशन, डिलीट ऍक्टिव्हेट, डिलीट मोबाईल नंबर हे सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. अशा पद्धतीने थोडक्यात हे आपलं आभा कार्ड आलेलं आहे. तुम्ही वरती येथे डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे इथे पहा. जो काही तो ऑप्शन आहे तो डाउनलोड हे डाउनलोड किंवा तुम्ही प्रिंट वगैरे हे सगळं काढू शकता. अशा पद्धतीने आभा कार्ड आहे तुम्ही हे डाउनलोड करा. डाउनलोड करून ठेवू शकता तुम्ही तुमच्या फोल्डरला. ठीक आहे. हे डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व शिक्षकांनी आता हे आभा कार्ड कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्ही हे काढून ठेवा. तुम्हाला जे काही मी आता सांगितलं आभा कार्डचं लॉंग फॉर्म सांगितलं, महत्व सांगितलं, जे काय आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हे जे काही केंद्र सरकारद्वारे डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेले एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. 14 अंकी हा कोड आहे मित्रांनो आणि हे कोड आहे त्याच्यात आपल्याला माहितीच आहे की हेल्थ कार्ड थोडक्यात आहे. चला मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांनी आपलं हे कार्ड आहे ते आजच काढून घ्या. सर्वांना एक विनंती करतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर करा. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. अशा पद्धतीने तुम्ही आभा कार्ड मोबाईलवरून फक्त 5 मिनिटात तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. अतिशय सोपी पद्धत आहे. प्रत्येक शिक्षकांनी असे आपले आभा कार्ड काढून घ्यावे.